गव्हर्नमेंटच्या अशा कोणत्या स्कीम आहेत ज्या छोट्या बिझनेसेसला हेल्प करतात? गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहे. CGTMS आहे, GDMS ओके. आहे, स्टार्टअप्स फंडिंग्स आहेत. अशा भरपूर गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. ओके. पण अगेन तुम्हाला सांगतो की ते पेपर वर्क आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असतात ना. आपण त्यांचे काही क्रायटेरिया असतात, त्यांची काही चेकलिस्ट. म्हणजे कसं असतं, गव्हर्नमेंटचे लोन जेव्हा असतं ते गव्हर्नमेंट लोन कसं करतं, अल्टिमेटली लोन बँकेकडनंच होतं. बरोबर. पण आपल्याला त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, CGTMS, तिकडे जाऊन त्याच्यावर तुम्हाला तुमचे डिटेल्स अपलोड करा, तुमचं प्रोजेक्शन सबमिट करा. ते मग बँकेकडे येतं. मग बँकेकडे आल्यानंतर बँक तुम्हाला तुमचं डायरेक्ट बँकेकडे येत नाही, पहिलं तिकडे फोरायला लागतं. मग हा एक वेळ जातो. सो तुम्ही भरपूर स्कीम आहेत. आता तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहात, तुम्ही ट्रेडिंगमध्ये आहात, तुम्ही सर्व्हिसमध्ये, त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. मेकिंग इंडियाच्या काही लोन आहेत, स्टार्टअपच्या काही स्कीम आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेगळ्या स्कीम आहेत, वुमन एंटरप्राइजच्या वेगळ्या स्कीम आहेत. सो आपण कोणत्या बिझनेसमध्ये, म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो, परत तेच म्हणते, बिझनेसचा ब्लू प्रिंट स्ट्रॉंग केला ना, का मग लहान मूल रडलं ना, की आई दूध देते त्याला. पण कोणत्या गोष्टी रडल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. तसं, आणि तुम्ही देवाकडे मग स्पेसिफिक मागितलं ना, देवाकडे, अरे देवा मला ह्या वर्षी पास कर, तर देव तथास्तू म्हणतो, वास्तू तथास्तू म्हणते, तसं ते आहे. तसं तुम्ही कोणाकडे काही मागता ना, ते स्पेसिफिक मागितलं पाहिजे. तसं गव्हर्नमेंटकडे तुम्ही जेव्हा एकदम स्पेसिफिक जाल की माझं हे आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी ह्या प्रॉडक्टमध्ये इंजिनिअरिंग, माझं हे आहे ते, आणि एकदम क्लॅरिटी असेल, तर तुम्हाला फंडिंग मिळायला गव्हर्नमेंटकडनं थोडा वेळ होईल. पण असं नाही की नाही मिळणार, डेफिनेटली मिळेल. पण आणि भरपूर एक्सपर्ट लोक आहेतच, ते तुम्हाला गाईड करतीलच ना.